नमस्कार मित्रांनो. आज इक्विटी मार्केटमधल्या ज्या मध्यस्थ म्हणजे इंटरमिडियरीची गोष्ट मी आपल्यासोबत करणार आहे किंवा सांगणार आहे, त्याला म्हणतात मर्चंट बँकर. नावात बँकर आहे. ती बँक आहे का? म्हणू शकतो, पण बँक आहे. मित्रांनो, हा एक असा व्यक्ती किंवा असा इन्स्टिट्यूट असतो, जे एखाद्या कंपनीला ज्या कंपनीला इक्विटी मार्केटमध्ये स्वतःचे शेअर्स विकायचे आहेत प्रथमतः किंवा नंतरही, त्या सगळ्याला मर्चंट बँकर खूप मोठी मदत करतो. मित्रांनो, मर्चंट बँकरचं काम असतं, की कंपनीला जेव्हा कंपनी म्हणते, की मला आपले शेअर्स विकायचेत, तेव्हापासून जोपर्यंत शेअर्स विकून होतील, त्याचे सगळे लीगल परमिशन्स, त्याचं डॉक्युमेंटेशन, सगळी मदत मर्चंट बँकर हा करत असतो. लक्षात ठेवा, मर्चंट बँकर सुद्धा सेबी रजिस्टर्ड पाहिजे. सेबीचे काही गाईडलाईन्स मर्चंट बँकरसाठी आहेत. त्यांना ते रूल्स, रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात. कुणाला? मर्चंट बँकरला. तर मर्चंट बँकर काय-काय करतो? सगळ्यात महत्त्वाचं मर्चंट बँकर फायनान्शियली ॲडवायझरी सर्व्हिसेस देतो, कंपनीला देतो. कंपनीची कन्सल्टन्सी करतो. लोन फायनान्सिंग करतं. लोन सिंडिकेशन करतं. म्हणजे कंपनी म्हणते मला शेअर्स विकायचे नाही, पण लोन घेऊन द्या. कंपनी मर्चंट बँकर ते सुद्धा अरेंज करून देतं. ॲसेट मॅनेजमेंट करतं, वेल्थ मॅनेजमेंट करतं, लीगल परमिशन्स करून देतं, ड्यू डिलिजन्स म्हणजे पूर्ण माहिती काढून देतं. सगळे परमिशन्स, हे सगळं काम मर्चंट बँकर इक्विटी मार्केटमध्ये करत असतं. आपल्याला म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्सला तो जरी दिसत नसला, तरी कंपनीसाठी तो खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं मर्चंट बँकर कडून जी कंपनीला मदत भेटते, कंपनी का घेते? एक तर मर्चंट बँकर हा त्या विषयातला एक्सपर्ट असतो. दुसरं म्हणजे त्याला अनुभव असतं. खूप सारे आय-पी-ओज मधनं कंपनीजला, बाकीच्या कंपनीजला पैसा रेज करण्यासाठी त्यांनी मदत केलेली असते. तिसरा महत्त्वाचा म्हणजे त्याची नेटवर्किंग असते. त्याला माहिती असतं कुठलं काम कुठून कसं करून घ्यायचं हे त्यांना माहिती असतं आणि चौथं म्हणजे त्या लोकांना इंटरनॅशनल एक्सपोजर सुद्धा असतं. म्हणजे काही कंपन्या अशा आहेत, की त्यांना बाहेरच्या देशातून समजा कर्ज घ्यायचं असेल, तर तेही लोकं ते नेटवर्कमधून अरेंजमेंट करून देऊ शकतात. इतका महत्त्वाचा रोल मर्चंट बँकर हा प्ले करत असतो कंपनीसाठी. तर आज आपला व्हिडिओ इथंच थांबवूया. व्हिडिओ आवडला असेल तर परत जाऊन एकदा पूर्ण ऐका. आपल्या फायद्याचं आहे. मित्रांना दाखवा, शेअर करा, फॅमिलीला दाखवा. फॅमिलीला फायनान्शियल लिटरेट करा. आवडलं असेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहून गेलंय, भेटत राहा. नमस्कार.